नमस्कार. कधी विचार केला आहे का की शीतयुद्ध संपल्यावर जगात शांतता यायला हवी होती, पण तसं झालं नाही? उलट जगभरात नवीन आणि जास्त भयानक संघर्ष सुरू झाले. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की या नव्या परिस्थितीतून मानवतावादी हस्तक्षेप ही कल्पना कशी जन्माला आली आणि मानवी हक्क आंतरराष्ट्रीय राजकारणात इतके महत्त्वाचे का झाले. हा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आजचं जग समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत शीतयुद्ध संपल्यानंतरच्या जगापासून. मग पाहू की मानवी हक्कांसमोर कोणती आव्हानं उभी राहिली, त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने काय उत्तर शोधलं, या सगळ्यात भारताची भूमिका काय होती, आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे जे महत्त्वाचं आहे ते सर्व मुद्दे आपण एकत्र बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला कथेच्या सुरुवातीला जाऊया. सगळ्यांना वाटलं होतं की शीतयुद्ध संपलं म्हणजे आता जगात शांतता येईल, पण घडलं मात्र अगदी उलटं. जगाच्या स्टेजवर एका नव्या आणि खूपच गुंतागुंतीच्या संघर्षाची एंट्री झाली. हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. शांतता का नाही आली? झालं असं की शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्त्यांच्या दबावामुळे अनेक देशांमधले अंतर्गत वाद म्हणजे घरातली भांडणं दाबून टाकली होती. पण जसा हा दबाव गेला तसे अनेक वर्षांपासून धुमसत असलेले वांशिक आणि अस्मितेचे संघर्ष एकदम उफाळून वर आले. जुनी राष्ट्र तुटत होती आणि नवीन जन्माला येत होती, पण ही प्रक्रिया शांततेत नाही झाली. खूप रक्तपात झाला. उदाहरणार्थ, युरोपमध्ये बॉस्निया हर्जेगोविनामध्ये भयानक युद्ध झालं, रशियाला चेचन्यामध्ये मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं आणि इंडोनेशियापासून वेगळं होण्यासाठी पूर्व तिमोरला मोठा लढा द्यावा लागला. लक्षात घ्या, ह्या लढाया दोन देशांमध्ये नव्हत्या, तर देशाच्या आतच सुरू होत्या, आणि हेच एक नवं आव्हान होतं. आणि ह्या सगळ्या नव्या संघर्षांनी जगासमोर एक खूपच विदारक सत्य आणलं. ह्या युद्धांमध्ये सर्वात जास्त त्रास सामान्य लोकांना, नागरिकांना होत होता, आणि ह्यामुळेच एक मोठा प्रश्न समोर आला. अशा परिस्थितीत मानवी हक्कांचं संरक्षण करायचं तरी कसं? खरं तर या वांशिक संघर्षांमध्ये सर्वात पहिली आणि मोठी किंमत मानवी हक्कांना चुकवावी लागली. वंशसंहार, सामूहिक हत्या, लोकांचा छळ, हे सगळं जगासमोर घडत होतं. सामान्य लोकांचं दुःख इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय समुदायाला आता याकडे डोळे झाक करणं शक्यच नव्हतं. काहीतरी करणं भाग होतं. मग आता जगासमोर एक मोठा पेच होता. हस्तक्षेप करायचा की नाही? म्हणजे दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये आपण का पडावं? पण मग तिथल्या लोकांचं काय? चला बघूया, या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने काय पावलं उचलली. इथे एंट्री होते संयुक्त राष्ट्रांची, म्हणजेच UNची. आता बघा, UNकडे स्वतःचं सैन्य वगैरे नसतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी ब्लू हेल्मेट्स म्हणजेच शांतता रक्षक दलं तयार केली. ही दलं म्हणजे काय? तर सदस्य देश आपापले सैनिक UNच्या झेंड्याखाली पाठवतात, आणि ही दलं मग जगातल्या अशांत भागात जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा आणि नागरिकांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. आणि याच काळात एक नवीन आणि खूप महत्त्वाची संकल्पना पुढे आली, मानवतावादी हस्तक्षेप. याचा सरळ सोपा अर्थ असा होता की जर एखादा देश आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाला तिथे हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. लोकांचे प्राण वाचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सोमालिया आणि युगोस्लावियामधल्या घटनांमुळे 1990चं दशक या संकल्पनेचं सुवर्णयुग मानलं जातं. पण हे फक्त सरकार किंवा UN पुरतं मर्यादित नव्हतं. जगभरातले सामान्य लोकही आता जागे झाले होते. 100पेक्षा जास्त देशांनी मानवी हक्कांच्या करारांवर सह्या केल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशासकीय संस्था म्हणजेच NGO खूप ताकदीने पुढे आल्या. रेड क्रॉस, डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स आणि ऑक्सफॅम यांसारख्या संस्था तर जणू जगाचा आवाज बनल्या होत्या. बरं, एवढं सगळं जगात घडत असताना आपला भारत देश कुठे होता? तर भारताने यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. चला तर मग पाहूया, या जागतिक शांतता मोहिमांमध्ये भारताचं योगदान नेमकं काय होतं. ही दोन चित्र बघा. यातूनच भारताच्या कामाचं वेगळेपण आपल्या लक्षात येईल. एका बाजूला कंबोडियामध्ये भारतीय पोलीस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था पुनः स्थापित करायला मदत करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोमालियामध्ये भारतीय लष्करी डॉक्टर तिथल्या लोकांना वैद्यकीय मदत देत आहेत. म्हणजे भारताने फक्त सैन्य नाही पाठवलं, तर शांतता निर्माण करण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते सगळं केलं. हा तक्ता आपल्याला भारताच्या दोन मोठ्या मोहिमांची तुलना करून दाखवतो. कंबोडियामधली अँटॅक मोहीम ही देशाची राजकीय पुनर्बांधणी करण्यावर केंद्रित होती, म्हणजे सुरक्षा देणं, निवडणुका घेणं. याउलट सोमालियामधली युनोसोम 2 मोहीम ही पूर्णपणे मानवतावादी होती, म्हणजे लोकांना अन्न, पाणी आणि औषधं पुरवणं. यातून भारतीय शांतीसेनेची लवचिकता दिसून येते.
आणि सोमालियामधलं भारताचं काम खरंच खूप वेगळं होतं. भारतीय सैनिकांनी फक्त बंदुका घेऊन गस्त नाही घातली, तर त्यांनी तिथल्या लोकांसाठी विहिरी खोदल्या, शाळा आणि मस्जिदी बांधायला मदत केली, आजारी लोकांवर उपचार केले, म्हणजे ते तिथल्या समाजाचा एक भाग बनून राहिले. त्यांनी फक्त इमारती नाही, तर लोकांच्या मनातली आशा पुन्हा उभी केली. यालाच म्हणतात खरी शांतता प्रस्थापना. ठीक आहे, तर आपण बरीच माहिती बघितली. आता हे सगळं एकत्र करून काही महत्त्वाचे मुद्दे काढूया, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि लक्षात ठेवायला सोपे जातील. ही संपूर्ण कथा 5 सोप्या मुद्द्यांमध्ये लक्षात ठेवूया. पहिला, शीतयुद्ध संपल्यावर शांतता नाही तर वांशिक संघर्ष वाढले. दुसरा, या संघर्षांमुळे मानवी हक्कांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. आणि तिसरा मुद्दा जन्माला आला, मानवतावादी हस्तक्षेप, विशेषतः 1990च्या दशकात. चौथा, हे काम करण्यासाठी UNची शांतता रक्षक दलं हे एक महत्त्वाचं साधन बनलं. आणि पाचवा, या सगळ्यामध्ये भारताने कंबोडिया आणि सोमालियामध्ये खूप महत्त्वाची मानवतावादी भूमिका बजावली. हे 5 मुद्दे लक्षात ठेवले की हे प्रकरण अगदी आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजचं जग खूप बदललं आहे, नाही का? आज सायबर हल्ले होतात, चुकीची माहिती पसरवली जाते, हवामान बदलासारखी संकट आहेत. मग अशा परिस्थितीत 21व्या शतकात मानवतावादी हस्तक्षेप कसा असेल? त्यासाठी अजूनही सैन्यच पाठवावा लागेल की आपल्याला काहीतरी नवीन मार्ग शोधावे लागतील? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?